नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या पद्धतीने बटाट्याची भाजी कशी बनवायची। चला तर मग सुरुवात करूया। बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण उकडलेले बटाटे घेतलेले, ते आपण बारीक कट करून घेतलेले, वाटाणे घेतलेले, 2 कांदे आपण बारीक चॉप करून घेतलेले, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे, जिरा मोहरी आणि हळद घेतलेली आहे। एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल व्यवस्थित आपण गरम करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। 1 चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। जिरा देखील आपल्याला तडतडून द्यायचा आहे। आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा यामध्ये टाकून घेऊया। कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। कांदा गोल्डन ब्राउन होऊस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित परतला गेला आहे। आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ। आपल्याला तिखट ज्या पद्धतीने हवे असेल तेवढे आपण कमी जास्त मिरची करू शकतो। आता हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आपण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण फ्रोझन वाटाणे टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करू। फ्रोझन वाटाण्याला जास्त शिजायला वेळ लागत नाही। व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। व्यवस्थित आपण हलवून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचं। हळद आपल्या सगळ्या जिन्नसांना लागली गेली पाहिजे। आता यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा कट करून घेतला होता तो यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित आपण ते परतवून घ्यायचं आहे। आपली हळद आणि मीठ बटाट्यांना व्यवस्थित लागले गेले पाहिजे। व्यवस्थित आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालंय। आता यामध्ये आपण झाकण ठेवून द्यायचंय आणि 2 मिनिटांसाठी आपण हे वाफवून घ्यायचंय। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण हे चेक करून घेऊ। आपली भाजी तयार आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि व्यवस्थित एकदा हलवून घेऊ। आता आपण भाजी सर्व करायला घेऊ। गॅसची फ्लेम ऑफ करून। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।